आज आम्ही गावाला आलेलो आहो आणि गावाला आल्याच्या नंतर हे बघा सकाळी सकाळी आमच्या घराच्या समोर आहे हे फुलाचं झाड एकदम ताजं ताजं आहे। असं तोडायचं आणि देवापुढे ठेवून द्यायचं। आज आमच्या झाडाला खूप सारे फूल आहे। आमच्या शेतामध्ये आहे घेवड्याची शेंगा। आम्ही याला घेवड्याची शेंगा म्हणतो, तुम्ही काय म्हणता याला नक्की कमेंट करून सांगा। आम्ही घेवड्या म्हणतो। हे आमच्या घरासमोर सासूबाईने वेल लावलेली आहे, इथून तोडायचं आणि ताजं ताजं खायचं। हे आमचं जास्वंदचं फूल आहे, याला खूप सारे फूल लागतात। आता एकच फूल आहे याच्यावर, आता हा थोड्या वेळाने थोडं मोठं होऊन जाईल। छोटासा पेरूचं झाड आहे, अजून पेरू लागले नाही याला। ही आमची लक्ष्मी आहे, आमची गाय माता आहे आणि खूप छान आहे आणि याचं दूध वगैरे खूप काढायला चांगलं आहे, कधी पाय वगैरे मारत नाही। आमचा राजा आहे, पिल्लू आहे, याच्या जवळ गेलं तर हा मारतो। हा बघा कसं मारायला येतो, नवीन माणसाला मारतो हा। सगळ्यापेक्षा तुम्हाला एक चांगली गोष्ट दाखवते। काल मी इथे मार्केटमध्ये गेले होते आणि हा मला खलबत्ता सापडलेला आहे। या खलबत्त्याला मी खूप दिवसापासून शोधत होते, काल मला सापडला। सासूबाईने याला तेल हळद लावून थोडं मिक्स करून दिलेले आहे, तर याच्यामध्ये आता हे सगळं मिक्स केल्यावर चांगलं होते। त्याच्यानंतर आपल्याला काहीतरी वाटण करायचं, खूप छान आहे। चला आज आम्ही आलेलो आहोत शेतामध्ये आणि कारभारी एकदम ताजी ताजी कोथिंबीर तोडत आहे। आता ही शेतातली कोथिंबीर आहे आमची आणि याला फूल पण आलेले आहे, पण मधामधात बारीक बारीक पानं आहे, ते कारभारी तोडत आहे। ही आमची शेती आहे, आता याच्यामध्ये गहू पेरलेला आहे। इथे बैलासाठी खायासाठी जो टाकतात, इथे बैलासाठी मक्का पेरलेला आहे। इथे घरगुती खायासाठी हळद टाकलेली आहे सासूबाईनं, जे आमची घरगुतीच हळद असते, पण खूप कमी आहे, पण आमची घरचीच हळद असते। ही आमची विहिरी आहे, याच्यामध्ये खूप सारी माती झाली होती। आता आम्ही 4-5 दिवस पूर्वी काढून घेतलं आणि याला खोल मारून घेतलं, आता याला बांधायचं आहे। इथे आम्ही खायापुरता ज्वारी पण पेरले गेलेले आहे आणि इथे समोरच माझा घर दिसतो, आम्ही शेतामध्येच राहतो। इथे बारीक बारीक मेथी टाकलेली आहे। शेतकरी माणसाचा हा फायदा असतो की घरगुती भेटतो आणि सगळं ताजं ताजं भेटतो। हा आमचा खूप जुना निंबूचा झाड आहे आणि याला निंबू खूप जास्त लागतात। आता हा गहू आलेला आहे, आता हुरड्यावर आलेला आहे। आज संध्याकाळी आम्ही याचा हुरडा बनवून खाणार आहोत। तुम्हाला सगळीकडून गहूच गहू दिसेल, सगळीकडे पेरलेला आहे गहू। इथे आमचं बोराचं झाड आहे आणि खाली बोरं पडलेले आहे, खूप सारे गहू टाकलेले आहे आणि आता सगळीकडे तुम्हाला गहूच दिसेल, कारण आता गव्हाचा सीझन आहे। आणि तिथे आमचा हा लावलेला खूप मोठा पंखा आहे, आमच्या शेतामध्येच लावलेला आहे आणि हा गहू हुरड्यावर आलेला आहे। आता आज संध्याकाळी आम्ही नेणार आहोत घरी आणि याला भाजून खाणार आहोत। हुरडा खूप छान लागते। तुम्ही हुरडा खाल्लेला आहे का मला नक्की कमेंट करून सांगा। कोणी कोणी हुरडा खाल्लेला आहे आणि कोणी कोणी गव्हाचा हुरडा खाल्लेला आहे ते नक्की सांगा, कारण आम्ही आज संध्याकाळी गव्हाचा हुरडा खाणार आहोत आणि सगळीकडून तुम्हाला हिरवगार दिसणार। हे बैलासाठी मक्का टाकलेला आहे खायला, जिकडे फिरेल तिकडे हिरवगार सगळं गहूच गहू। कापूस पण आहे, पण आता कापूस जरा कमी झालेला आहे, आता गहूचा सीझन आहे सगळीकडे। किती सारे बोर पडले खाली, खूप लोक येतात तांड्यातले आणि वेचून नेतात। हे किती मोठा बोर आहे आणि हा कच्चा दिसतो, पण हा खायला खूप जास्त गोड आहे। आणि इथे आमचा गहू पेरलेला आहे, आता गहू खायचा। हे पहा आमची जाऊबाई आणि माझी मुलगी आणि ही लहान मुलगी काय वेचत आहे पाहू शकता तुम्ही। हे पहा बोरं वेचत आहे आणि हा बोर गहू मध्ये जाऊन पडत आहे आणि ते मधा जाऊन वेचत आहे। खूप सारे बोर पडलेले आहे खाली आणि हा आमचा बोराचा झाड आहे, खूप जुना आहे आणि याच्यावर खूप मोठे मोठे बोर लागतात आणि गोड पण खायला खूप जास्त आहे।